नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगातील सर्वच देश मेटाकुटीला आले. थेटपणे या युद्धाचा सर्वत्र फटका बसताना दिसतो. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेलं युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. अमेरिकेने इराणच्या 20 केंद्रांवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणची 20 केंद्र आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर नियोजित असलेले हल्ले तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले. गेल्या 2 दिवसांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. इराणसोबत सुरू असलेल्या संवादाची सकारात्मक दिशा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या मध्यंतरीच्या काळातही वाटाघाटी सुरू राहतील. जर या चर्चा यशस्वी ठरल्या तर मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव निवळण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल अशी अपेक्षा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. होर्मुझची सामुद्रधुनी तिच्या मार्ग 48 तासांच्या आत पुन्हा खुला न केल्यास इराणच्या 20 प्रकल्पावर मोठा हल्ला करण्याची धमकी 2 दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणला दिली होती. पण अचानक ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला 5 दिवसांच्या कालावधीसाठी सर्व लष्करी हल्ले स्थगित करण्याचे निर्देश दिले. जर ही चर्चा यशस्वी ठरली तर मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव निवळण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकेल. इराणसोबत सुरू असलेल्या संवादाची सकारात्मक दिशा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने देश एका पूर्वनियोजित योजनेचं पालन करत असल्याचं म्हटलंय. दरम्यान इराणने युद्धविरामासाठी 3 नवीन अटी ठेवल्या. या प्रदेशातील अमेरिकेचे लष्करी तळ बंद केले पाहिजेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नवीन नियम स्थापित केले पाहिजेत. इराण विरोधी मानल्या जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर खटला चालवून त्यांचं प्रत्यार्पण केलं पाहिजे. अशा अटी इराणने ठेवल्यात. यापूर्वी इराणनं भविष्यात युद्ध होणार नाही याची हमी, झालेल्या नुकसानीची भरपाई आणि संपूर्ण प्रदेशात सुरू असलेले संघर्ष संपुष्टात आणणे या अटींवर युद्धविराम होईल असं म्हटलं होतं. एकीकडे जोपर्यंत त्यांच्या शत्रूंना धडा शिकवला जात नाही तोपर्यंत देश आपल्या कारवाया सुरूच ठेवेल. इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका बसलाय असं एका इराणी अधिकाऱ्यानं म्हटलंय. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी इराण युद्धाला जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धोका म्हटलाय. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. जणू काही एकाच वेळी अनेक तेल आणि वायू संकट उद्भवत असल्याचे कॅनबेरा येथे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जर परिस्थिती अशीच राहील तर जगातील कोणताही देश अजून सुटू शकणार नाही. या संघर्षादरम्यान अनेक तेल आणि वायू प्रकल्पांवर हल्ले झाले असून त्याचा पुरवठ्यावर परिणाम झालाय असंही त्यांनी म्हटलंय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत लष्करी कारवाईने नव्हे तर राजकीय आणि राजनैतिक मार्गांनी युद्ध थांबवावं लागणार असल्याचं रशियानं म्हटलंय. भारताचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीबाबत भारताची भूमिका मांडली. अमेरिका इराणमधील वाढता तणाव, इस्रायल इराण संघर्ष आणि मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलंय. या युद्धामुळे मोठं नुकसान होत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगनाला पोहोचल्यात. पुढील काही दिवसात तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. फक्त तेलाच्या किमतीच नाही तर युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जातात. त्यामुळे जग ऊर्जेच्या एका वेगळ्या संकटात आहे. पुढील काही वर्ष यातून बाहेर पडण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.